तीन पक्ष राजकीय पोळी भाजून समाजाला वेठीस धरतायत असं संजय राऊतांनी म्हटलंय। मराठा समाज पावसात चिखलात बसलाय, महाराष्ट्रासाठी हे चित्र चांगलं नव्हे असंही राऊतांनी म्हटलंय। जनतेबद्दल सरकारला सहानुभूती असायला हवी, पण तसं दिसत नाहीये। केंद्रात मोदींचं सरकार आहे, शिंदे फडणवीसांचं केंद्रात वजन आहे। शिंदे फडणवीसांनी केंद्रातील नेत्यांशी बोलून आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे असंही राऊत म्हणाले। फडणवीस खोटं बोलू नका असं राऊतांनी म्हटलंय। महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचं काम आजचे सत्ताधारी एकत्रितपणे करतायत। जे तीन पक्ष आहेत ते तिन्ही पक्ष एकत्रितपणे आपली राजकीय पोळी भाजून समाजाला वेठीत धरण्याचं काम करतायत। मुंबईमध्ये पावसामध्ये चिखलामध्ये गैरसोयी सहन करून एक मोठा समाज या राज्यातला रस्त्यावर आहे, चिखलात आहे। त्या संदर्भात आपल्याला सहानुभूती असायला पाहिजे की ही माझी प्रजा आहे, ही माझी जनता आहे महाराष्ट्राची। पण आपल्या चेहऱ्यावरती मला कुठेही सहानुभूतीचा लवलेश दिसत नाही। केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे, हा विषय केंद्राच्या अखत्यारीतला जर असेल तर सरकार सुद्धा महाशय आपलंच आहे। आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचंही दोन नेत्यांकडे वजन आहे। फडणवीस यांचं वजन नरेंद्र मोदींकडे आहे आणि शिंदेचं वजन हे अमित शहाकडे आहे। तर दोन्ही नेत्यांना या नेत्यांचं मन वळवण्याचं काम आणि एक वेगळा कायदा करण्याचं काम या दोन नेत्यांनी केलं पाहिजे। आम्ही पाहतोय की हा आमचा सगळा मराठी माणूस पावसात भिजतोय, चिखलात बसलाय। हे काय चित्र बरं नाही महाराष्ट्रासाठी। आपले जे राजकीय विरोधक आहेत, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, त्यांना गुन्हा दाखल केल्यावर 30 दिवसामध्ये पद सोडावं, अटक करावी, यासाठी आपण संविधान बदलू शकता। बदलले ना आपण। मग महाराष्ट्रातला जो मराठा समाज आहे बहुसंख्य, तो त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे अनेक काळापासून। मग त्याच्यासाठी तुम्ही संविधान बदलायला हरकत काय? देवेंद्र फडणवीस खोटं बोलू नका महाराष्ट्राशी, अजिबात खोटं बोलू नका। आता तुम्ही संविधानाच्या गोष्टी करताय, कालपर्यंत तुम्ही राजकीय इच्छाशक्तीच्या गोष्टी करत होता। मग राजकीय इच्छाशक्ती की संविधान आहे, अगदी ठरवा।